सगळ्यांना नमस्कार. महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन. गांधी स्मारक निधीच्या वतीनं आयोजित केलेल्या या गांधी सप्ताहानिमित्तच्या आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, माझे मित्र श्रीराम पवार आणि दुसरे मित्र किरण माने, संदीप बर्वे, श्रोत्यांच्यामध्ये अनेक ओळखीची परिचित माणसं आहेत. सगळ्यांची नावं घेत मी सुरुवातीपासूनच काही असा थोडा विलंबित ख्याल लावत नाही. मी सर्वप्रथम डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना धन्यवाद देतो अशासाठी की काहीतरी उलटी गंगा व्हायला लागले काय असं मला वाटतं. कारण पुण्यात भाषण करायला त्यांनी 2 कोल्हापूरच्या आणि एका साताऱ्याच्या माणसाला बोलवलं. म्हणजे ज्या माणसांनी व्याख्यानं द्यायची म्हणजे इथं त्यांच्या पुढं व्याख्यानं द्यायला त्यांनी पलीकडच्या बाजूच्या लोकांना बोलवलं. खरं तरी फार मोठं धाडसाचं काम आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवादही देतो. खरं तर भाषणाला सुरुवात करण्याच्या आधी मला मोह आवरत नाही. गांधी मारण्याचा खेळ नावाची माझी एक कविता आहे, ती सादर करतो गांधी सप्ताहाच्या निमित्तानं. गांधी मारण्याचा खेळ. त्यांनी गांधींना गोळ्या घातल्या, गांधीच्या रक्ताच्या एकेका थेंबातून नवे गांधी जन्मले. लोक त्यांना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखायला लागले. लोक त्यांना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखू लागले. त्यांनी मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनाही गोळ्या घातल्या. मग त्यांनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनाही गोळ्या घातल्या. त्यांचा नेम बरोबर लागायचा, अंदाज मात्र दरवेळी चुकत गेला. त्यांचा नेम बरोबर लागायचा पण अंदाज मात्र दरवेळी चुकत गेला. एक दाभोळकर मारले की 100 दाभोळकर पुढे यायचे. एक दाभोळकर मारले की 100 दाभोळकर पुढे आले. तसेच 1000 पानसरे, 10,000 कलबुर्गी, लाख गौरी लंकेश आणि पुन्हा सगळे मिळून गांधीच. एक दाभोळकर मारले, 100 दाभोळकर पुढे आले. तसेच 1000 पानसरे, 10,000 कलबुर्गी आणि लाख गौरी लंकेश सगळे मिळून पुन्हा गांधीच. मारणाऱ्यांना मोजता येईनात एवढे गांधी. वैफल्यग्रस्त होऊन मग त्यांनी आपली सगळी हत्यारं लपवली गृहमंत्र्यांच्या घरामध्ये बिनभोभाटपणे. वैफल्यग्रस्त होऊन मग त्यांनी आपली सगळी हत्यारे लपवली गृहमंत्र्यांच्या घरामध्ये बिनभोभाटपणे. पण गांधी मारायचा किडा त्यांच्या डोक्यातला काही मरत नाही. म्हणून मग ते दर 30 जानेवारीला गांधी मारायचा खोटा खेळ खेळायला लागतात. गांधी मारायचा खोटा खेळ खेळायला लागतात. मित्र, आज आपला विषय आहे लोकसभा निवडणूक 2024 आव्हाने आणि पर्याय. खरं तर दर 5 वर्षांनी निवडणूक होतात. मध्ये कधी मध्यावधी निवडणुका झाल्या आहेत, त्या तो कालावधी कमी असेल. निवडणुका होतात, पक्ष वेगवेगळे निवडणुका लढवतात, आघाड्या निवडणुका लढवतात, त्यातून कुठला तरी एक पक्ष सत्तेवर येतो. पण असं मला वाटतंय कधीतरी 77ला झाले असेल किंवा चर्चा मला माहीत नाही, डॉक्टर असतील, पण अशी माझ्या ऐकिवात मी माझ्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत अशीच बाबा आता लोकसभा निवडणूक आहे किंवा विधानसभा निवडणूक आहे आणि आपल्या पुढची आव्हानं काय आहेत अशा प्रकारची चर्चा करायची वेळ कधी आली होती असं मला वाटत नाही. हे आत्ता आहेत तेच जे पक्ष अस्तित्व आहेत तेच पक्ष सगळे गेल्या सगळ्या 2-3 दशकात सतत कार्यरत असताना सुद्धा ही वेळ कधी आलेली नव्हती. पण आज आपल्याला 2024च्या निवडणुकीपुढची आव्हानं काय आहेत आणि पर्याय काय आहेत याचा विचार करण्याचा वेळ येतो. याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे की परिस्थिती थोडी वेगळी आहे, प्रकरण थोडं गंभीर आहे. काय म्हणजे ही आव्हानं काय आहेत 2024च्या निवडणुकीला सामोरं जातानाची किंवा आजची आपल्या पुढची आव्हानं काय आहेत याचा विचार करताना प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलं. गेल्या 9-9.5 वर्षातला जर आपण
सगळा राजकारणाचा पट उलतापालता करायला लागलो, पानं चाळायला लागलो, तर त्यातल्या इतक्या अशा भयंकर संख्येनं भयंकर गोष्टी दिसतात की कुठलीही एक 2-5 गोष्टी घेतल्या तरी त्यावर अनेक तास बोलता येईल, अनेक तास चर्चा करता येईल. इतक्या गंभीर गोष्टी गेल्या 9 वर्षात. म्हणजे स्वातंत्र्य मिळून आता आपण अमृत महोत्सव सुरू होत आहे. आपला अमृत महोत्सव उलटून गेलेला आहे. अमृत काळ सुरू आहे. म्हणजे आणि अमृत काळात सगळीकडे विषाची फवारणी, विषाची पेरणी असं सगळं व्यवस्थितपणे सुरू आहे. आणि या काळात निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आपल्याला आपल्या पुढच्या आव्हानांचा विचार करण्याची वेळ येते. खरं तर खूप गंभीरपणे सगळ्यांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. मध्ये राहुल गांधींचं एक भाषण झालं, म्हणजे एक पत्रकार परिषद झाली होती आणि राहुल गांधींनी त्या पत्रकार परिषदेत असं म्हटलेलं होतं की म्हणजे सतत त्यांना तुम्ही यांना हरवू शकत नाही वगैरे असं सतत असं खिजवलं जायचं, चिडवलं जायचं उपरोधानं. त्यावेळी राहुल गांधी असे म्हटले होते की तुम्ही मला घटनात्मक स्वायत्त घटनात्मक संस्था आणि निष्पक्ष मीडिया द्या, मग यांना कसं हरवायचं असतं ते मी दाखवून देतो. म्हणजे सगळं जे या आपल्या पुढच्या आव्हानांचं सार आहे ते मला वाटतं या 2 गोष्टींच्या मध्ये आहे. स्वायत्त घटनात्मक संस्था आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमं आणि घटनात्मक संस्था हे आजच्या काळापुढची सगळ्यात मोठ्या गंभीर गोष्टी आहेत. त्यामुळे मी या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानंच प्रामुख्यानं बोलण्याचा प्रयत्न करणार. कारण अनेक कंगोरे आहेत, बाकीचे इतर मंडळी ही बाकीच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं किंवा यातल्या मुद्द्याच्या अनुषंगानं काही वेगळी मतं मांडू शकतील असं मला वाटतं. म्हणजे आजच्या काळात न्यायपालिका आणि कार्यपालिका ह्या दोन्ही भीतीच्या छायेखाली आहेत असं स्पष्टपणे आपल्याला म्हणावं लागतं. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी UPAचं सरकार होतं, काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं CBI हा सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हटलेलं होतं. म्हणजे आणि त्या पिंजऱ्यातल्या पोपटाच्या अनुषंगानं म्हणजे किती चर्चा झालेली होती. सरकार कसं तपास यंत्रणांचा गैरवापर करतं या संदर्भातली. पण 2014ला ज्यावेळी सत्तांतर झालं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं, भाजपच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार सत्तेवर आलं, तर त्यावेळेला आपल्याला कळलं की आपल्याला आधी एकच पोपट माहीत होता. म्हणजे असे अनेक रंगांचे अनेक पोपट आहेत. म्हणजे आपण फक्त CBI आणि इन्कम टॅक्स फार तर या 2 संस्थांची नावं सतत ऐकायला यायची. आणि तीसुद्धा पुन्हा फार यातनं राजकीय कारवाया होत होत्या किंवा आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी या यंत्रणांचा वापर होत होता, हे फार अपवादानं होत होतं. म्हणजे अगदी काँग्रेस म्हणजे फार गांधीजींच्या विचारानं काम करत होते आणि सगळं नियमानं घटनात्मक दृष्टीने जात होते असंही समजायचं काय कारण नाही. तेही त्यांच्या पद्धतीनं वापर करत होते. पण आज ज्या पद्धतीनं आपला राजकीय विरोधक हा आपला शत्रू आहे आणि राजकीय विरोधाला पराभूत नसतं करायचं असतं, तर त्याला संपवायचं असतं, त्याला गाडायचं असतं, त्याला उद्ध्वस्त करायचं असतं, ही मानसिकता काँग्रेसनं कधीही बाळगली नाही. हे इथं माझ्यापेक्षा अधिक दीर्घकाळचा अनुभव असलेले किंवा दीर्घकाळचं राजकारण बघितलेले लोक ही मला वाटतं मोकळेपणानं मान्य करतील अशी परिस्थिती आहे. पण 2014पासून हे सगळं चित्र बदललं, परिस्थिती बदलली. आणि मग आपल्याला CBI माहिती होती, इन्कम टॅक्स माहिती होतं, मग ED आली. ED ही किती पॉवरफुल संघटना आहे हे आपल्याला कळायला लागलं. NIA नावाची ती मनमोहन सिंगांच्या काळातच स्थापन झालेली संस्था होती. दहशतवादाच्या संदर्भातले एक सगळं तपास यंत्रणांचं सुसूत्रीकरण असावं यासाठी स्थापन केलेली यंत्रणा होती. त्यानंतर आपल्याला मधल्या काळात NCB नावाची एक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नावाची एक केंद्रीय यंत्रणा समीर वानखेडेंनी ज्या पद्धतीनं शाहरुख खानच्या मुलाला अटक करून सगळं कुभांड रचून एक कारस्थानाच्या स्वरूपाची कारवाई केली, त्यावेळी ही यंत्रणाही कशी वेगळ्या पद्धतीनं वापरता येतं, अशा वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला ह्यात समोर यायला लागल्या. आणि सत्तेत असलेले लोक, केंद्राच्या सत्तेत असलेले लोक या यंत्रणांचा वापर, जो माणूस आपल्या विरोधात बोलेल, जो मनुष्य आपल्याला प्रश्न विचारेल, जो मनुष्य आपल्या संदर्भात शंका उपस्थित करेल, त्या संदर्भात या सगळ्या यंत्रणा वापरताना आपल्याला बघितल्या. म्हणजे अगदी फार लांब जायला नको, अगदी ताजं उदाहरण आत्ता न्यूज क्लिकच्या संदर्भातल्या धाडी.
म्हणजे न्यूजक्लिकच्या मालकांच्यावर आणि संपादकांच्यापर्यंत धारे आपण समजू शकतो. ठीक आहे, जर न्यूजक्लिकचे व्यवहार संशयास्पद असतील ते आत्ता या घडीला न्यूजक्लिकला क्लीनचिट देण्याचं काही कारण नाही, सगळं ते तपास यंत्रणा. पण न्यूजक्लिकमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्यावर धाडी इथपर्यंत म्हणजे खुन्नस आणि खुनशीपणा किती खालच्या पातळीपर्यंत जातो याचं उदाहरण म्हणजे या आत्ताच्या या ताज्या कारवायांच्याकडे बघावं लागेल. त्यामुळं देशभरातल्या बहुतेक सगळ्या पत्रकार संघटनांनी निस्संदिग्धपणे या सगळ्याचा निषेध केलेला आहे. मी सुद्धा त्या भूमिकेशी सहमत आहे. मी सुद्धा या कारवायांचा थेटपणे स्पष्टपणे निषेध करतो. तर या सगळ्या तपास यंत्रणा काम करत असताना खरं तर तपास यंत्रणा या सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असतात, पण सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असल्या तरी त्या बांधील असतात संविधानाशी. पण मी खूप या गोष्टींचा बारकाईने विचार करतो. आपल्याकडं आपण अनेकदा बघतो की छोटा साधा कॉन्स्टेबलसुद्धा जर त्याचा स्वाभिमान दुखावला तर नोकरीचा राजीनामा देतो, किंवा एखाद्या तिथल्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही चुकीची कारवाई करायला दबाव आणला तर साधा कॉन्स्टेबलसुद्धा आपला वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करतो. पण या सगळ्या यंत्रणेत काम करणाऱ्या IPS दर्जाच्या अधिकारी सगळे आहेत, प्रचंड सगळे, बहुतेक सगळे IPS दर्जाचे अधिकारी आहेत. म्हणजे ही उच्च पदावरची मंडळी किती नोकरीसाठी, सत्तेसाठी बदली होऊ नये, सोयीची ठिकाणं मिळावीत, सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या असाव्यात, मुलांबाळांच्या शिक्षणाचं नीट व्हावं, यासाठी किती लाचारीनं काम करतात याचं आपल्याला एक अत्यंत भेदक असं दृश्य या सगळ्या काळात आपल्याला दिसतं. मला नेहमी वाटत राहतं की ह्या EDच्या लोकांना किंवा या NIAच्या लोकांना ह्यांना कधीतरी वाटत असेल की नाही बाबा आपण हे चुकीचं करतोय. तर यातल्या एकही उदाहरण दाखवता येत नाही. मी शेकड्यानं अधिकारी, एकही अधिकारी दाखवता येत नाही इतक्या IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मधला की ज्यानं बाबा या सगळ्याला कंटाळून राजीनामा दिला आहे किंवा सोडून गेला आहे किंवा काय केलं आहे. मग इतकं हे सगळी यंत्रणा प्रचंड दहशतीखाली, आणि पुन्हा दहशतीखाली म्हणण्यापेक्षा हे अधिक उच्चपदस्थ अधिकारी हे आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, सोयीसुविधांसाठी सगळा स्वाभिमान घाण टाकून, म्हणजे हे मी ते एकदा स्पष्टपणे लिहिलेलं सुद्धा होतं, अनेकदा लिहिलेलं होतं की ह्या तपास यंत्रणांतल्या अधिकाऱ्यांची अवस्था शिकारी कुत्र्यासारखी झालेली आहे. म्हणजे केंद्रीय म्हणजे सत्तेतल्या माणसांनी छू करायचं आणि ज्या माणसाकडे बोट दाखवेल त्याचा त्यांनी फडशा पाडायचा. म्हणजे इतक्या विकृतपणे, इतक्या क्रूरपणे शासन यंत्रणा वापरलेली. म्हणजे मी तर माझ्या 3 दशकाच्या कारकिर्दीत बघितलं नाही, पण त्याच्या आधीचे 2-3 दशकं लोकांनी ज्यांनी काम केलं तर आणीबाणीसुद्धा बघितले असेल. आणीबाणीसुद्धा टीका आहे, आणीबाणीचं समर्थन कोणीच करणार नाही. पण पुन्हा आणीबाणी ही सुद्धा एक घटनात्मक कृती होती, घटनात्मक मार्गाने आणलेली गोष्ट होती. आणीबाणी ही काही सगळं आम्ही लोकशाही छुप्या पद्धतीनं आणलेली गोष्ट नव्हती, ती चांगली नव्हती, तिचं समर्थन नाहीच करता येणार, पण ती घटनात्मक पद्धतीने आणलेली कृती होती. त्यामुळं त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आज पुन्हा सगळं लोकशाहीच्या नावाखाली, आम्हीच लोकशाहीचे रक्षणकर्ते आहोत. म्हणजे आता पुढच्या वर्षी मला वाटतं RSSचं शताब्दीचं वर्ष सुरू होईल, त्यावेळी असा प्रपोगंडा सुरू होईल की म्हणजे हा देश त्यांनीच उभारलेला आहे, स्वातंत्र्य त्यांनीच मिळवून दिलेलं आहे, आणि गांधीजीसुद्धा शाखेत जात होते. आता हळूहळू ते मांडायला लागलेले आहेत, हळूहळू सूत्र यायला लागले, गांधीजी शाखेत जात होते वगैरे त्या गोष्टी, आणि त्या अधिक पुराव्यानिशी काही पुढच्या काही दिवसात येतीलसुद्धा. त्यामुळं हे सगळं खोटं प्रचारयंत्र, आणि या सगळ्यामध्ये म्हणजे घटनात्मक संस्थांच्या संदर्भात आपण बोलतो त्यावेळी मला नेहमी असं एक सामान्य माणसाचा शेवटचा आधार, सामान्य माणसाचं शेवटचं आशास्थान ही न्यायव्यवस्था आतापर्यंत आपण मानत आलं आहे. म्हणजे खालच्या न्यायालयांच्यापासून अगदी सुप्रीम कोर्टाच्यापर्यंत कधीतरी म्हणजे इथं न्याय मिळेल माणसाला. कुठं बाबा सरकारने न्याय नाही दिला, अमक्या कुठल्या अधिकाऱ्याने न्याय नाही दिला, कुठल्या टप्प्यावर न्याय नाही मिळाला, पण शेवटी आपल्याला कोर्टात न्याय मिळेल ही एक आशा असायची. पण गेल्या काही वर्षात ही आशासुद्धा मावळत चाललेलं आहे. जे शेवटचं आशास्थान होतं ते आशास्थानसुद्धा आपल्याला राहिलेलं नाही. म्हणजे आपल्याला हे वर बसलेले सगळे जे रामशास्त्र्यांचा आव आणून वेगवेगळे निकाल, वेगवेगळ्या कमेंट पास करत असतात, स्टेटमेंट देत असतात, या सगळ्यांच्या कृती जर बघितल्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तीनं निवृत्त झाल्यानंतर कुठलं पद स्वीकारू नये ही गोष्ट कोणी मागणी केली तर त्याच्यावर ताशेने मारून ती याचिका ती फेटाळून लावतात. मग
आपल्याला माहिती आहे की गोगोईसारखा न्यायमूर्ती त्याला ब्लॅकमेल करून कशाही पद्धतीने सत्ता वापरते आणि मग तेही त्याच्यासाठी राम मंदिरापासून अनेक गोष्टी सरकारला मॅनेज करून देतात आणि निवडणूक झाली म्हणजे निवृत्त झाले की लगेच राज्यसभेत जाऊन बसतात. शरद बोबडेंचे सारखे सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश थेट म्हणजे तुम्ही सेंट्रल व्हिस्टा संदर्भात कुठलंही कुणी प्रकरण दाखल केले तरी त्याला ताशेरे मारून हाकलून लावायचे, म्हणजे ती हे करायचे. PM केअर फंडाच्या संदर्भातल्या इतक्या याचिका त्या करोनाच्या काळात दाखल झाल्या, पण त्या बोबडेंच्या काळात एकही याचिका दाखल करून घेतली नाही. म्हणजे ही पुराव्यानिशी यात म्हणजे मी पानसरेंच्या वर्गात कायदा शिकलेलो आहे. गोविंद पानसरे, मी BJCला ज्यावेळी जर्नलिझमच्या वर्गात होते त्यावेळी मला कायदा शिकवायला, घटना आणि कायदा शिकवायला गोविंद पानसरे होते. त्यामुळे न्यायालयाचा अवमान कशामुळे होतं आणि कशामुळे होत नाही हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी स्पष्ट असल्यामुळे मी या गोष्टी मोकळेपणानं बोलू शकतो. ह्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. आणि गेल्या काही वर्षात ह्या न्याय यंत्रणेची कार्यपद्धती बघितली तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की ते न्यायालयीन प्रक्रियेत एक बोलत असतात. म्हणजे डॉक्टरांच्यावरची केस चाललेले असले किंवा डॉक्टरांनी सरकारविरुद्ध केस केली असेल तर ते त्या केसमध्ये सरकारी यंत्रणेच्या आदल्या दिवशीच्या प्रक्रियेत पिसं काढतील पार, पण निकाल देताना नेमका त्यांच्या उलटा देणार. म्हणजे हे न्यायालयीन प्रक्रियेची एक मोडस ऑपरेंडी गेल्या काही वर्षात सातत्यानं आपल्याला दिसून येते. म्हणजे अनिल देशमुखांचे संदर्भात ज्यावेळी परमवीर सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी केस दाखल केली की हे प्रकरण हे महाराष्ट्र पोलीस हे बायस आहेत, म्हणजे ज्या माणसानं आयुष्यभर महाराष्ट्र पोलिसांच्यात काम केलं तो हायकोर्टात याचिका दाखल करतो की महाराष्ट्र पोलीस पक्षपाती आहेत, तर माझं प्रकरण CBIकडे द्यावं, ह्यांच्याकडे देऊ नये, ह्याच्या माझ्यावर अन्याय होईल. तर त्यावर ते इथले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे दत्ता नावाचे होते ते दिवसभर त्या परमवीर सिंगाची तासत होते. तुम्ही जिथं काम केलं त्या यंत्रणेत काम केलं तिथं तुम्ही असं म्हणजे त्याच यंत्रणेवर कसा काय अविश्वास दाखल करता वगैरे. ते अनिल देशमुखांच्या बाजूचे लोक नाचत होते, बघा सगळं आपल्या बाजूनं चाललं आहे, आपल्या बाजूनं चाललं आहे. त्यातले एवढं म्हणलं थांबा, एक दिवस थांबा, काही तास थांबा, उद्या निकाल देणार त्यावेळी बघून घ्या. आणि त्यांनी दिला CBIकडे निकाल. जर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला वाटतं की पोलीस यंत्रणा पक्षपाती आहे म्हणून ती CBIकडे द्यावी आणि दुसऱ्या माणसाला वाटतं की बाबा ती CBIकडे देऊन ती यंत्रणा पक्षपाती आहे, तर तिथं न्यायालयाची जबाबदारी असते की ठीक आहे बाबा या दोन्ही यंत्रणावर तुमचा विश्वास नाही तर मग न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र SIT नेमता येते, पण त्यांनी दुसऱ्या पक्षपाती असलेल्या यंत्रणेकडे तपास देतो. आणि हे सातत्यानं वेगवेगळ्या प्रकरणांच्या मध्ये उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सातत्यानं घडत आलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं न्यायालय हा जो सामान्य माणसाचं शेवटचं आशास्थान होतं ते आशास्थानसुद्धा आता राहिलेलं नाही. म्हणजे आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची कार्यपद्धती झाली आहे. सामाजिक प्रश्नांमध्ये ते अत्यंत पुरोगामी निर्णय देतात आणि राजकीय हितसंबंधांची प्रकरणे येतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना पूरक निर्णय देतात. ही त्यांची गेल्या काही दिवसातले निकाल आपण जर कंटेंट अनालिसिस करून मांडलं तरी पुराव्यानिशी सिद्ध करता येईल की ते वेगवेगळ्या पद्धतीनं ऑपरेट होतात. तर मला वाटतं ह्या घटनात्मक संस्थांचं खच्चीकरण हे आपल्या लोकशाही पुढचा फार मोठा धोका आहे. आणि या घटनात्मक संस्थांमध्ये पदावर बसलेल्या माणसांच्या या कणाहीन वृत्तीमुळं सत्ताधारी मुजोर व्हायला लागलेले आहेत. आणि त्यामुळं 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्यापुढं एकूण भारतीय लोकशाहीच राहते किंवा नाही, लोकशाही टिकेल किंवा नाही, हा प्रत्येक संवेदनशील माणसाच्या पुढं, प्रत्येक सजग माणसाच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं मला वाटतं की लोकशाही पुढचे आव्हानं आणि पर्याय या विषय घेऊन आपल्याला इथं चर्चा करावी लागते, नाहीतर याची काही गरज पडली असते असं मला वाटतं नाही. पर्यायाच्या संदर्भानं अनेक बोलतं, म्हणजे नेहमी प्रश्न विचारतात मोदींच्या पुढं आहे कोण, पर्याय कोण. अरे रोगावर इलाज शोधायचा असतो, रोगाला पर्याय द्यायचा नसतो, हे लक्षातच घेत नाही. म्हणजे रोग असेल तर तो रोग दूर करायला पाहिजे ना, रोग नष्ट करायला पाहिजे, त्याच्या औषधोपचार करायला पाहिजे. रोगाला पर्याय, त्या करोनाला पर्याय स्वाईन फ्लू किंवा करोनाला पर्याय झिका असं कसं असू शकेल ना. त्यामुळे हे असे प्रश्न विचारून आणि ही माणसं पुन्हा ह्या लोकशाही संसदीय व्यवस्था लक्षात घेत नाहीत. लोक खासदार निवडून देतात आणि निवडून आलेले खासदार ज्या पक्षाचे खासदार अधिक असतील ते नेता निवडतात.
मग तो कुणी नेता असू शकतो. असं काही इथं आपल्याकडे अध्यक्ष पद्धती नाही ना, पण या पद्धतीने लोकांना भ्रमिष्ट केलं जातं. आणि पुन्हा हेडलाईन मॅनेजमेंट ही एक व्यवस्थितपणे राबवली जाणारी गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या वतीनं आहे. आणि प्रसारमाध्यमं सगळी त्यांना, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमं त्यांना पूरक काम करताना आपल्याला दिसतात. म्हणजे पूर्वी आपल्याला आठवत असेल की एक ज्यावेळी दूरदर्शन होतं काँग्रेसच्या काळात, त्यावेळी भारतीय जनता पक्षासकट सगळेच, समाजवाद्यांच्या सगळेच लोक किती या प्रसारमाध्यमांचा, दूरचित्रवाणी टी व्हीचा गैरवापर करतायत, दूरदर्शनचा गैरवापर करतायत अशी टीका करायची. आता दूरदर्शनचे बाप शोभतील अशी 150 चॅनल्स आहेत. आणि सगळ्यांच्यावर आज सगळ्यात जास्त, जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त विश्वासार्ह बातम्या ह्या दूरदर्शनवर असतात असं आपल्या लक्षात येईल. कारण किमान ते सरकारचं माध्यम असलं तरी ते बातम्यामध्ये फाजील कमेंट करत नाहीत. ते सरळ हे अमुक घडलं, असं झालं असं सांगतात. हे इकडं फाजील कमेंट करून त्या म्हणजे आरत्या ओवाळण्याचं काम इकडे या अनेक माध्यमातून केलं जातं. आणि ह्या त्यांना पूरक अशा गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं केल्या जातात. मग सत्यपाल मलिक कधीतरी पुलवामाचा विषय काढतात आणि पुलवामाच्या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात. तर ते गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मग तातडीनं लगेच अतिक अहमद नावाच्या त्या एका गँगस्टरच्या हत्या समक्ष केली जाते आणि सत्यपाल मलिकची चर्चा, सत्यपाल मलिकचा विषय माध्यमात येणार नाही याची व्यवस्था केली जाते. नितीश कुमार ज्यावेळी लगेच कुठलं हे जातीनिहाय जनगणनेचा अहवाल आणतात, लगेच न्यूज क्लिकच्या संदर्भात पत्रकारांच्यावर छापे टाकून जातीनिहाय जनगणनेची चर्चा होणार नाही याची व्यवस्था केली जाते. हे जे माध्यम व्यवस्थापन आणि हेडलाईन मॅनेजमेंट आहे आणि त्याला शरण गेलेली ही सगळी प्रसारमाध्यमं आहेत, हा खरं तर सगळ्यात मोठा आजच्या काळातला धोका आहे. आणि हे सगळं दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे. आणि ते मला वाटतं 2024च्या निवडणुकीच्या माध्यमातूनच दुरुस्त होऊ शकेल. आणि ती दुरुस्त अशी बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची क्षमता भारतीय लोकशाहीमध्ये आहे, इथल्या सामान्य माणसांच्यामध्ये आहे असा माझा व्यक्तिगत विश्वास आहे. आणि तो विश्वास व्यक्त करून मी इथं थांबतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो.